तर छत्रपती शिवरायांचे गुरु कोण होते? तर माझ्या मते महाराजांचे 3 लोक हे गुरु होते. पहिल्या म्हणजे राजमाता जिजाऊ, ज्यांनी महाराजांमध्ये संस्कार घडवले, त्यांना लहानपणापासून शिक्षण दिलं, त्याच्यानंतर त्यांना वीरता शिकवली आणि जे चुकीच्या सवयी लागू दिल्या नाही, जसं मदिरापान झालं, नंतर स्त्रियांचं नाचगाणं बघणं झालं. कारण जहागीरदाराचा मुलगा आला म्हणजे या सगळ्या गोष्टींची सवय लागणं साहजिक होतं, पण महाराजांना कोणत्याच चुकीच्या सवयी राजमाता जिजाऊ यांनी लागू दिल्या नाही. त्याच्यानंतर महाराजांचे राजकीय गुरु हे म्हणजे एक ब्राह्मण व्यक्ती होते, ज्यांचं नाव होतं दादोजी कोंडदेव. यांना शहाजीराजांनी पुण्याच्या सुभा सांभाळण्यासाठी दिला होता, ज्यांचं वय 70-80 वर्ष होतं. त्यांनी महाराजांना लहानपणापासूनच राजकारण कसं करायचं, पत्रव्यवहार कसा करायचा, आजूबाजूच्या गावात जाऊन मावळ्यांना गोळा कसं करायचं, आपलं सैन्य कसं मॅनेज करायचं, या सगळ्या गोष्टी दादोजी कोंडदेव यांनी महाराजांना शिकवल्या. आणि तिसरं आलं म्हणजे आध्यात्मिक गुरु. बघा, महाराजांचं वय 30 वर्ष होतं. आता या वयामध्ये एवढ्या सगळ्या घटना सुरू आहेत, युद्ध सुरू आहेत, तेव्हा माणसाला कुठेतरी मनामध्ये बेचैनी होते आणि त्यावेळेस माणूस परमेश्वराकडे धाव घेतो. म्हणून आध्यात्मिक मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचे असतं. म्हणून महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणजे समर्थ रामदास स्वामी होते, ज्यांच्याकडून महाराजांनी खूप वेळेस आध्यात्मिक मार्गदर्शन घेतलं. म्हणून ते महाराजांचे गुरु होते असं म्हणणं काही चुकीचं नाही आहे. आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्या सर्वांचे गुरु छत्रपती शिवराय यांना त्रिवार मुजरा.